नमस्कार. IBC मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा नवीन विचार घेऊन या ठिकाणी आपण आलो आहोत. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र विधानसभा संदर्भात, की नुसत्याच नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभेसाठी आज महाराष्ट्रातले जे तमाम भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा एकनाथ शिंदे गट असेल, राज ठाकरे साहेबांची मनसे असेल किंवा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांचे वंचित बहुजन आघाडी असेल किंवा OBCची MIM असेल, आज तमाम महाराष्ट्रामध्ये निवडणूक घातली असताना जे पक्षाच्या नावावरती म्हणजे जे इनकमिंग चालू आहे, जे ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून ह्या पक्षात, ज्या लोकांचं जे येणं जाणं चालू आहे किंवा पक्षासाठी पूर्ण वेळ देणारी लोकं आज पक्ष बदलांच्या वाटेवर चाललेले आहेत. कारण मला एवढंच सांगायचं आहे की मी एकदम छोटासा हा व्हिडिओ बनवत आहे शॉर्टमध्ये. तर तुम्हा सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेनं मी एक आवाहन करू इच्छितो की महाराष्ट्राच्या इलेक्शनाच्या तोंडावरती, निवडणुकीच्या तोंडावरती हे जे तमाम नेते आहेत महाराष्ट्रातले, ते जे पक्ष बदलत आहेत ते त्यांच्या किंवा राज्याच्या विकासासाठी पक्ष बदलत नसून ते त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलत आहेत. तरी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून देऊन त्यांना योग्य ठिकाणी वेळीच पायदळी त्यांना तुडवलेलं चांगलं आहे. कारण नाहीतर येत्या काळात हे जे काही राष्ट्रवादीत जाणारे लोक आहेत, जे काही काँग्रेसमध्ये जाणारे लोक आहेत, जे काही शिवसेनेत जाणारे लोक आहेत किंवा भाजपमध्ये जाणारे लोक आहेत, यांना थांबवून ह्यांची जी काही अवकात आहे ती वेळेतच दाखवली पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळात हे महाराष्ट्रासाठी काम न करता हे स्वतःच्या कुटुंबासाठी आणि स्वतःच्या विकासासाठी धडपडतील आणि पुन्हा राज्याच्या आर्थिक तिजोरीवर म्हणजे राज्याच्या आर्थिक असणाऱ्या घडीवर यांचा डोळा ठेवून हे जे काम करत आहेत ह्या सर्वांना वेळेत चाप दिला तर जनतेने चाप दिला तर फार बरं होईल. नाहीतर येणाऱ्या काळात जनतेची अवस्था ह्याच्याहून वाईट अवस्था होऊन जाईल. तरी सगळ्यांना एक मी सांगू इच्छितो की कोणताही नेता तुमचं घर चालवू शकत नाही, पण जो नेता आजपासून निष्ठावंतांचे झेंडा घेऊन लढला तोच नेता आज स्वतःच्या आमदारकी बचावासाठी किंवा स्वतःचं कुटुंब बचावासाठी लगेच दुसऱ्या पक्षात जातो आहे. अशा सर्व नेत्यांना वेळेतच जागा दाखवा आणि त्यांची कुवत आणि त्यांची अवकात त्यांना दाखवून द्या. धन्यवाद.